स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ऑनलाईन वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेतील दुसरा अध्याय आणि श्लोक नंबर 66वा त्याची चर्चा करणार आहोत। त्याच्या आधी मागच्या वेळेस आपण 65वा श्लोक त्याच्यामध्ये प्रसादाची ही जी स्थिती काय असते, आध्यात्मिक प्रसन्नता, आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की ही स्थितप्रज्ञाची लक्षणं नाही आहेत, पण या आध्यात्मिक प्रवासामध्ये हा एक टप्पा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आपल्याला काय आपल्याला अनुभवामध्ये येतं की आपलं चित्त प्रशांत असतं, ट्रँक्विलिटी। त्याच्याचबरोबर आपण हे सुद्धा बघितलं की चित्तामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता येते, म्हणजेच मन स्वच्छ होत असतं, आणि तसंच ट्रान्सेंडन्स म्हणजेच काय की या लौकिक जगाकडे आपलं मन लागत नाही, त्याचे डिस्टर्बन्स आपल्याला डिस्टर्ब करत नाही, त्याच्यामधले उद्भवणारे त्रास ते आपल्याला त्रास देत नाही, आणि आपल्याला ईश्वराकडे एक फार ओढ अनुभवात येत असते। या स्थितीला प्रसाद असं म्हटलं आहे। प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते। ही स्थिती आल्यानंतर जीवनात दुःख नाहीसे होतात, म्हणजेच काय, दुःख जे आपल्या कर्मामुळे आपल्या नशिबात आहे ते तर आपल्याला भोगावेच लागणार आहे, पण मग काय होत असतं की ते दुःख आपल्याला दुखवत नसतात, आपण प्रलोभनाच्या मागे धावत नसतो, अशी ती एक स्थिती आहे। पण अर्थातच हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही स्थितप्रज्ञाची लक्षणं नाही आहेत। इथपर्यंत आपण आलो होतो। आता 66वा श्लोक त्याची थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम्। नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम्। मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मिका बुद्धी नसते, आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो। तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही, भावशून्य माणसाला शांती मिळत नाही। मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? म्हणजे पहा, शांती आणि सुख याचा एकदम बिलकुल सरळ संबंध आहे, डायरेक्ट। मनामध्ये जर चलबिचल असेल कोणत्याही कारणामुळे तर मन स्वस्थ नसतं, आणि अशा स्थितीमध्ये जरी आपल्या समोर अनेक प्रकारचे सुख उपलब्ध असतील तरी ते सुख आपल्याला काही सुख देणार नाही। आपला हा अनुभव आहे की आपण काही कारणामुळे आपलं चित्त पूर्ण अस्थिर झालेलं आहे, आणि अशा वेळेस समजा आपल्याला काही आपले आवडते खायचे पदार्थ दिले, ते आपल्याला आवडतात का? नाही। म्हणजेच काय की शांती आणि सुख
मग कदाचित आपलं चित्त शांत आहे आणि त्यावेळेस आपल्याला समोर कोणतेही सुख पण नाही आहे, तरीसुद्धा आपण सुख अनुभवत असतो. म्हणजे काय, जे माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की जिथे चित्तामध्ये एक विभ्रांतता आहे, अशांती आहे, तिथे शांती नाही आहे, आणि जिथे शांती नाही आहे तिथे सुख नाही आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपल्याला सुख भोगत असताना, विषय भोगत असताना आपल्याला वाटतं की यात सुख आहे, पण तसं नसतं. अनेक प्रकारचे सुखभोग असून, समोर असून सुद्धा चित्त जर शांत नसेल तर ते सुख देत नसतात. म्हणजेच शांती आणि सुख यांचं एकदम डायरेक्ट संबंध आहे, हे या श्लोकाच्या सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे. पण आता थोडंसं अजून याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया की पहा, आपण सर्वजण सुख किंवा आनंदाच्या शोधात आहोत, पण ते कसं मिळेल? म्हणजे विशेषकर आपण साधक आहोत, आपल्याला काही वर्जनीय विषय भोगून तर आनंद घ्यायचा नाही आहे. आपल्याला अवर्जनीय विषयांमध्ये आपल्याला आपलं कर्तव्य आहे, ही शरीर यात्रा चालवायची आहे, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला रमावं लागत असतं. तर ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर मनःशांती कशी मिळेल? आता हा मोठाच विचित्रच प्रश्न आहे. अरे, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर ते शांती लाभली पाहिजे, पण आपल्या सर्वांचा अनुभव आहे की आपण सर्वजण साधक आहोत आणि ईश्वर प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत, तरीसुद्धा आपल्याला अपेक्षित शांती अजून लाभलेली नाही आहे. अपेक्षित शांती आपल्याला लाभली नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की नास्तिर्बुद्धी अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना. म्हणजे अजून आपण अयुक्त आहोत. अयुक्त आहोत म्हणजे काय की अजून आपण मन आणि इंद्रिय पूर्णपणे जिंकलं नाही आहे. आपण ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरती आलो आहोत. आपले प्रयत्न आपल्या शक्ती अनुयायी सुरूसुद्धा आहेत. तरीसुद्धा कुठेतरी ज्याला म्हणतो की इंद्रियांना आणि मनाला संपूर्णपणे जिंकून एक युक्त होणे, ते अजून आलेलं नाही आहे. ते इथे अपेक्षित आहे. आणि त्यालाच म्हटलं आहे की ज्यांनी मन आणि इंद्रिय पूर्ण जिंकले आणि जे ते युक्त आहेत, आणि अजून त्यांनी मन आणि इंद्रिय जिंकले नाहीत आपल्यासारखे, आपण अजून अयुक्त आहोत. पहा, शांती प्राप्त करण्याकरता इथे सांगितले गेलेलं आहे, नास्तिर्बुद्धी अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, की ज्यांनी आपले मन आणि इंद्रिय नाही जिंकले त्यांच्या मनामध्ये अजून भावना, न च अयुक्तस्य भावना, की जे अयुक्त आहेत, ज्यांनी अजून आपले मन आणि इंद्रिय जिंकले नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये भावना, भक्ती, आस्तिक्य बुद्धी अजून निर्माण झालेली नाही आहे. पण ज्यांचे मन आणि इंद्रिय ज्यांनी पूर्णपणे जिंकून घेतलेले आहेत, त्यांना युक्त, आणि असे जे युक्त असतात त्यांचं कसं असतं की त्यांच्या मनामध्ये आस्तिक्य बुद्धी आणि भावना असते. हे फार मोठी गोष्ट आहे बरं. आणि ज्यांच्या मनामध्ये आस्तिक्य बुद्धी आणि भावना आहे त्यांना युक्त म्हटलं गेलेलं आहे. पहा, साधक जीवनामध्ये जर कोणी अयुक्त आहे, म्हणजे मन आणि इंद्रिय जिंकले नाही आहे, थोडी पण स्पृहा आहे विषयांप्रती, तर अशा लोकांना ती शांती लाभत नसते. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये ज्यांनी आपलं मन आणि इंद्रिय जिंकलेलं आहे त्यांना अजून एक शब्द वापरला गेला आहे की त्यांचे समाहित मन असतात. हे थोडे याच्यामध्ये टेक्निकल टर्म्स आहेत, पण ते काही फार असे जड काही नाही आहे. ज्यांनी मन आणि इंद्रिय जिंकले आहेत ते युक्त आहेत, त्यांचे मन समाहित आहेत, बरोबर. ज्यांनी मन आणि इंद्रिय जिंकले नाही, थोडी पण स्पृहा आहे मनामध्ये, तर त्यांना म्हणतात अयुक्त, आणि त्यांचं मन कसं आहे, असमाहित, अजून समाहित झालेलं नाही आहे.
तर समाहित होण्याकरता काय करावं लागतं? तर पहा, आपण सर्वजण जे करत आहोत, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान, हे आपण जे आत्मबोधमध्ये ज्याची चर्चा केली होती, षडसंपत्ती, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून काय करत आहोत? श्रवण आणि मनन करत आहोत. तर जेव्हा आपलं हे श्रवण मनन आणि हे षडसंपत्ती हे सतत चालूच असू द्यावी, ही सतत चालू असू द्यावी, त्यांनी काय होईल की आपलं जे मन आहे हे हळूहळू विषयांपासून दूर होईल, आपल्या इंद्रिय आपल्या कह्यात होतील आणि मग काय होणार? आणि मग आपण अयुक्ताचे युक्त होऊन जाऊ. आपण अयुक्ताचे युक्त होऊन जाऊ. आणि युक्त झालं तर काय होणार? आपल्यामध्ये भावना, भक्ती, आस्तिक्य बुद्धी निर्माण होणार. ही आस्तिक्य बुद्धी फक्त समाहित मन झाल्याने होत नाही, तर त्याच्याकरता अजून एक गोष्ट असते. आपण श्रवण आणि मनन करत आहोत, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट असते, निदिध्यासनम. जे काही श्रवण करतो त्याचं मनन करतो आणि मनन केल्यानंतर त्याचं सतत निदिध्यासनम म्हणजेच त्या गोष्टींचं सतत चिंतन मनन केलं पाहिजे. तर ते चिंतन मनन केल्याने काय होत असते की आपलं जे सध्या अयुक्त मन आहे ते युक्त होतं, समाहित होतं आणि आपल्या मनामध्ये भक्ती भावना किंवा भक्तीची भावना ही निर्माण होते, आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. आणि मग काय होतं? म्हणजे जे आस्तिक्य बुद्धी आणि भक्ती निर्माण झाल्याने ते जे अयुक्त मन होतं ते युक्त होत असतं. पहा, षडसंपत्ती आपण अर्जन करण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रवण मनन सुरूच आहे. यातून काय निर्माण होणार? मन समाहित होणार. पण अजून भावना किंवा आस्तिक्य बुद्धी ती उपजली पाहिजे, ती झालेली नाही आहे. स्पष्टपणे म्हणतात, नास्तिर बुद्धी अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना, की ज्याची बुद्धी अयुक्त आहे आणि न च अयुक्तस्य भावना, त्याच्यामध्ये भावना निर्माण होऊ शकत नाही, भक्तीचा उदय होऊ शकत नाही, आस्तिक बुद्धी येऊ शकत नाही. न चाभावयतः शांतीर अशांतस्य कुतः सुखम. आणि ज्याचे मन अयुक्त आहे, भावना निर्माण होणार नाही, आस्तिक्य बुद्धी येणार नाही, तर त्याच्या मनामध्ये अशांतीच निर्माण होईल. आणि अशांती जर निर्माण झाली तर अशा माणसाला सुख कुठे मिळणार? अशा माणसाला, ज्याच्या मनामध्ये ज्याचं मन अयुक्त आहे, असमाहित आहे, आस्तिक्य बुद्धी नाही आहे, भावना भक्ती भावना नाही आहे, तर अशा मनामध्ये नेहमी अशांतीच असणार. आणि अशांती जर असेल तर त्याला सुख कुठे लाभणार? अशक्य आहे, ते एकदम अशक्य आहे. बिलकुल स्पष्टपणे इथे भगवान म्हणत आहेत. तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? आपण श्रवण मनन तर करतच आहोत, षडसंपत्ती पण आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याच्याबरोबर एक जी गोष्ट जी महत्त्वाची आहे, निदिध्यासनम. निदिध्यासनाचा इथे अर्थ जे आचार्य शंकरांनी केला शंकर भाष्यामध्ये, ते म्हणजे आत्मज्ञानामध्ये अभिनिवेश. आत्मज्ञानाकरता तत्परता. तत्परता म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती असते ती कोणतंही कार्य करण्याकरता नेहमी तत्पर असते, एकदम उत्साही असते, प्रत्येक क्षणात करता ती उत्साही असते. याचा अर्थ काय? हे जे निदिध्यासन म्हणजे जे काही श्रवण मनन करत आहोत त्याच्या आधारे त्याच गोष्टीचं सतत चिंतन मनन करून त्या आत्मज्ञानाच्या अभिनिवेशाकरता किंवा त्याला प्राप्त करण्याकरता नेहमी तत्पर असलं पाहिजे. तत्पर केव्हा असू शकतो? जेव्हा आपण सतत त्याचं चिंतन करू आहे, जेव्हा आपण त्या गोष्टीचं सतत चिंतन करू आहे. इथे एक फार मोठे संत झालेत आपल्या भारतामध्ये, सूरदास. पहा, त्यांच्या जीवनामध्ये निदिध्यासनम कसं होतं? जन्मांध, पण जन्मापासूनच सतत भागवत
आणि भगवान कृष्णाच्या गोपाल कृष्णाच्या लीला ऐकून ऐकून, पहा जन्मांध व्यक्ती बरं, ऐकून 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 सतत 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 ऐकून स्वतः भगवान श्रीकृष्णाने गोपाल रूपामध्ये त्यांच्याशी ते खेळायचे, त्यांची चर्चा करायचे. त्यांना म्हणजे जसं लहान मूल घरामध्ये खेळतं तसं सूरदासांशी भगवान कृष्ण खेळायचे. हे का शक्य झालं? निधिध्यासनम, सतत त्यांचा ध्यास, सतत त्यांचा ध्यास. आणि विशेष करून जे सांगायचं की आध्यात्मिक जीवनामध्ये हे फार आवश्यक आहे बरं. हे म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच झालं. आपण असं चिंतन करू शकतो की आपल्याच घरामध्ये भगवान श्रीरामकृष्ण आणि माँ शारदामणी देवी आपल्याबरोबरच निवास करत आहेत. त्यांची उठण्याची वेळ झालेली आहे, त्यांना काही त्यांची आता न्याहारीची वेळ झालेली आहे, त्यांची आता मी पूजा करणार आहे, त्यांच्या आता जेवणाची वेळ झालेली आहे, त्यांची आता विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यांना आता उठवायचं आहे, त्यांना भेटायला कोणी आले आहेत, संध्या आरतीची वेळ झालेली आहे. म्हणजे जसे घरामध्ये आपले आईवडील ज्यांची आपण सेवा करत असतो तसं जेव्हा सतत आणि विशेष करून ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडलेल्या आहे किंवा ज्या ज्या गोष्टींचं ते सेवन करायचे त्या गोष्टींनीच त्यांची पूजा करायची. तर हे पण या माध्यमातून याला म्हणतात निधिध्यासनम. सतत त्यांच्या सहवासात राहायचं, सतत त्यांना आवडणारे भजन ऐकायचे, त्यांना आवडणारे स्तोत्र त्यांचं पठण करायचं, त्यांना ऐकवायचं. तर हे काय? हे निधिध्यासनम. सतत म्हणजे आत्मतत्वाचा अभिनिवेश किंवा ईश्वराचा अभिनिवेश, त्याला म्हणतात निधिध्यासनम. त्याच्यातून काय निर्माण होणार? त्याच्यातून भावना निर्माण होणार. त्याच्यातून काय होणार? आस्तिक्य बुद्धी निर्माण होणार. त्यातून काय होणार? आपल्याला शांती लाभेल. पहा बंधू भगिनींनो, इथे एक फार एक महत्त्वाचा एक इश्यू आहे, एक पॉईंट आहे की जर फक्त आपण श्रवण मनन केलं तर त्यांनी काय होतं? हे पहा, श्रवण मनन तर केलंच पाहिजे, पण श्रवण मनन आपल्याला फक्त बौद्धिक सीमेपर्यंत घेऊन जातं. श्रवण मनन आपल्याला बौद्धिक पातळीवरपर्यंत घेऊन जातं आणि ते आवश्यक आहे. कन्सेप्ट कन्सीव्ह करण्याच्या दृष्टीने हे जे सगळे सिद्धांत आहे हे आधी आपल्या बुद्धीमध्ये म्हणजे उतरले पाहिजेत, कारण की आपण श्रद्धावान नाही आहोत तितके. पण ते सतत श्रवण करून मनन करून जेव्हा ते कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये बसतील त्याच्यानंतर जर आपण त्याचं निधिध्यासन केलं तर आपल्या मनामध्ये भक्तिभावना उमटेल, तरच ते होईल. काय की जे काही आपण ईश्वरी चिंतन करतो, सतत ऐकतो, पण त्यांच्याप्रती भक्ती तर निर्माण झाली पाहिजे ना. आपल्या हृदयामध्ये प्रेम तर निर्माण झालं पाहिजे ना, भावना तर निर्माण झाल्या पाहिजे ना. आस्तिक्य बुद्धी ते आहेत, ईश्वर नाही आहे असा विचार घेऊन कोणी काय ईश्वराला प्राप्त करू शकलं आहे का आजपर्यंत? पहा, एक फार मोठा कन्सेप्ट आहे बरं हा निधिध्यासनमचा, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातला एक फार सुंदर आणि बोलका प्रसंग आहे, काशीपूरची घटना आहे. भगवान श्रीरामकृष्णांचे काशीपूरचे वास हा फार महत्त्वाचा आहे बरं, फार महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ दत्त त्यांच्या मनामध्ये वैराग्याची ज्वाला जबरदस्त पेटलेली आहे आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता, भावसमाधी प्राप्त करण्याकरता ते ठाकूरांना सारखे त्यांची मागणी करत आहेत. ठाकूर म्हणतात ते की आईची इच्छा होईल तर होणार. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तारक दादा म्हणजेच शिवानंदजी महाराज आणि स्वामीजी हे दोघंही जातात कुठे? हे दोघंही जातात बोधगयेला. तिथे कदाचित मला निर्विकल्प समाधी, भावसमाधी लाभेल. तिथे जातात, त्यांचं प्रगाढ ध्यान त्यांना लागतं, पण काही प्राप्त होत नाही. इकडे 3 दिवस झाले नरेंद्र दिसत नाही आहे.
ठाकूरांची छटपट सुरू झाली, तडफड सुरू झाली. आणि जेव्हा 3 दिवसानंतर येतात, ठाकूरांना सगळं कळतं कुठे गेला होता आणि कशा करता गेला होता. ठाकूर काय म्हणतात तेव्हा लक्षात आहे, अरे सगळ्या दूर फिरून ये, यावेळेस बाकी ठिकाणी कुठे नाही, जे काही आहे ते इथेच आहे. आणि याच्या पुढे काय म्हणतात ते आपल्याला त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. आस्तिक्य बुद्धी. ते म्हणतात की पहा, बौद्ध धर्मामध्ये म्हणतात की आत्मतत्वाचं अस्तित्व नाही. तो एक मार्ग आहे, त्यात काही चूक नाही आहे. पण आपला वेदांत काय म्हणतो की आत्मतत्वच आहे. अस्ति अस्ति नास्ति नास्ति. तर ठाकूर काय म्हणतात की अरे तो मार्ग ठीक आहे, नास्ति नास्तीचा मार्ग, तिथून भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्त केलं, एकदम ते योग्य आहे, ठीकच आहे. पण तुला जर आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर तुला अस्ति अस्ति या मार्गानेच जावं लागेल. का? भगवान बुद्धांच्या मनाची जडणघडण फार वेगळी होती आणि तू जिथपर्यंत आलेला आहे तिथून तू पुन्हा नास्ति नास्ति सुरू करशील तर ते शक्य नाही आहे आता. कारण की तुझे संस्कारच त्या प्रकारचे आहेत, नररूपी नारायण. म्हणजे ठाकूर त्या मार्गाला त्याची काही म्हणजे हे नाही करत, त्याच्या संदर्भात काही टिप्पणी नाही करत, निंदा नाही करत. पण तो मार्ग तुझा नाही आहे. माझा म्हणण्याचा अर्थ काय, आस्तिक्य बुद्धी. जर आपल्याला आत्मतत्व जर अनुभवात आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अस्ति अस्ति हा भाव मनामध्ये ठेवूनच की नाही आत्मतत्व आहे आणि मी त्याला प्राप्त करीनच, या भावनेने आपण जर पुढे गेलो तरच ते आपल्याला मिळेल. आत्मतत्व आहे की नाही माहीत नाही. मग अशी जर श्रद्धा असेल तर कितीही जन्म आपण साधना केली काही लाभ होणार नाही. ती आस्तिक्य बुद्धी कशाने प्राप्त होईल, निधिध्यासनम. आणि निधिध्यासन म्हटलं म्हणजे सूरदासांचा हा जो उदाहरण माझ्या दृष्टीने अत्यंत बोलका आहे. का? कारण की फक्त ऐकून ऐकून श्रवण भक्ती श्रवण मनन निधिध्यासन करून करून इतकी व्याकुळता, इतका प्रेम सूरदासांच्या त्या हृदयात जन्माला आलं की स्वयं गोपाल कृष्णाला तो गोपाल रूप घेऊन त्यांच्याशी त्यांना खेळावं लागलं. बिलकुल तसंच उदाहरण अघोरमणी देवी, ठाकूरांच्या शिष्या, गोपालेर माँ, आपण ज्यांना म्हणतो गोपालची आई, त्यांचं इथे तसंच आहे. गोपाल नावाचा मंत्र मिळाला, बालविधवा. काय करतात ते, त्यांची दिनचर्या जर तुम्ही वाचली असेलच, मला पूर्ण विश्वास आहे. नुसतं गोपालमय. हार करतात आहे गोपाला करता, स्वयंपाक करतात आहे गोपाला करता, घर झाडतात आहे नाही गोपाल इथे येणार आहे. सतत आणि सतत तोच एक ध्यास. त्याच्यातून भावना, भक्ती, आस्तिक्य बुद्धी, याला म्हणतात आत्मसाक्षात्काराचा अभिनिवेश. आत्मसाक्षात्कार करता तत्पर म्हणजे प्रत्येक क्षण त्या ईश्वराकरता समर्पित. खूपच अघोरमणी देवींचं जीवन खूप इन्स्पायर आहे. स्वामीजी म्हणतात सिस्टर निवेदिताला की चला मी तुम्हाला एक असा जीवन दाखवतो, एक अत्यंत खडतर पण प्राचीन भारत काय आहे त्याची तुम्हाला एक झलक बघायला मिळेल. असे शब्द सांगून स्वामीजी नेतात अघोरमणीच्या त्या कुटियामध्ये सिस्टर निवेदितांना. असा तो एक फार बोलका प्रसंग आहे. आता ह्या निधिध्यासनाचाच विषय निघाला आहे तर थोडंसं प्रेमानंदजी महाराजांच्या संदर्भात चर्चा करूया, कारण की हे अत्यंत गरजेचं आहे. बरं, म्हणजे आपल्याला काय वाटतं की एक विशिष्ट वेळ साधना केली त्यातूनच आम्हाला ईश्वर लाभ झाला पाहिजे, असं नाही आहे. आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली पाहिजे, भक्ती भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ती केव्हा होऊ शकते, षडसंपत्तीचं आचरण आपण करत आहोत, श्रवण मनन पण करत आहोत, पण त्या गोष्टी आयत्त केल्या पाहिजे, त्याचा निधिध्यासन सतत ध्यास धरला पाहिजे, तेव्हा ते शक्य होणार. तेव्हाच ते शक्य होणार, नाही तर नाही. प्रेमानंदजी महाराज बेलूर मठामध्ये त्यांचा निवास आहे आणि ते मठाचे व्यवस्थापक आहेत. राजा महाराज अध्यक्ष असताना आणि शिवानंदजी महाराज सुद्धा अध्यक्ष असताना ते मठाचे व्यवस्थापक होते.
जेव्हा नवीन नवीन भक्त यायचे तर आता तेव्हा असं काही फार मोठं नव्हतं, फक्त एक ते जुनं जे आपलं ठाकूरांचं जुनं मंदिर जे आहे ते होतं आणि बाकीचं पटांगण होतं. पण तरीसुद्धा आता नवीन भक्त आले तर त्यांना त्यांचं आदर आतिथ्य झालं पाहिजे, सन्मान दाखवला पाहिजे. तर बाबूराम महाराज म्हणजे प्रेमानंदजी त्यांना घेऊन सतत आपल्या मठामध्ये फिरायचे की हे पहा, ही ठाकूरांची गोशाळा, निधिध्यासन लक्षात ठेवा का, कोणत्या मार्गाने ते ठाकूरांचं ध्यास धरायचे. आता त्या गोशाळेमध्ये एखाद गाय असेल की नव्हती काय माहिती, 1 की 2, एखादंच असेल मला वाटते. पण हे पहा, ही ठाकूरांची गाय, हिच्या दुधातून आम्ही रोज ठाकूरांना पायासाचा नैवेद्य तयार करतो. अच्छा, मग थोडंसं पुढे आलं की तेव्हा एका ठिकाणी एक तलावासारखं होतं. आता हे तलाव, या तलावामध्ये पाणी जे असतं त्या पाण्यातून आम्ही शेजारचे जे काय म्हणतात त्याला, एक त्यांचं किचन गार्डन होतं जिथे थोडाफार भाजीपाले लावले होते. तर ती भाजीपालाचं गार्डन कोणाचं आहे? ठाकूरांचं. ही जी भाजीपाला उगवते त्या भाजीपालाचं स्वयंपाक करून आम्ही ठाकूरांना नैवेद्य दाखवतो. त्याच्या पुढे काय आहे तर त्याच्या पुढे फुलबागान आहे. हे फुलबागान कशा करता? ठाकूरांचं फुलबागान. याचे फुलं तोडून आम्ही ठाकूरांना सजवतो, ठाकूरांकरता माळा तयार करतो. जे काही आहे ते सगळं ठाकूर 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 ठाकूर, ठाकूरांशिवाय दुसरी चर्चा नाही. इथपर्यंत की ही थोडीशी जागा आम्ही रिकामी ठेवलेली आहे का ना, ठाकूरांना जेवण झाल्यानंतर थोडंसं शतपावली करता ही जागा ठेवलेली आहे. इथपर्यंत ते निधिध्यासनम, सतत चिंतन कोणाचं तर फक्त ठाकूरांचं. तर याला म्हणतात की पहा, युक्त बुद्धी, समाहित मन, त्यातून आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली की भक्ती निर्माण होते, भावना निर्माण होतात आणि त्यातूनच शांती लाभते. आणि हे युक्त मन, समाहित मन केव्हा होतं? जेव्हा मनामध्ये थोडा पण विषयांप्रती एक ज्याला म्हणतो की लवलेश मात्र आकर्षण नसतं. आणि शांती आली तर तिथे सुख आहेच. जिथे शांती आली तिथे सुख हे आहेच. आणि जिथे अयुक्त मन आहे, अयुक्त म्हणजे ईश्वराशी अयुक्त मन आहे, आस्तिक्य बुद्धी नाही आहे. हे पहा, ही आस्तिक्य बुद्धी फार महत्त्वाची बरं. आता आस्तिक्य बुद्धी म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की खरंच ईश्वर आहे का नाही आहे, असे संभ्रम आपल्या जीवनामध्ये खूपदा येतात, खूप वेळा येतात. याचंच उत्तर भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये फार सुंदर दिलेलं आहे. कारण की एका भक्ताने हा प्रश्न विचारला होता की ठाकूर, देव आहेत, कधी कधी खूप विश्वास होतो, कधी कधी हा उडून जातो. इतका प्रामाणिक प्रश्न आहे की बस रे बस. आणि ही स्थिती आमची सर्वांची आहे. तर ठाकूर काय म्हणतात की हे पहा, जेव्हा आपल्या मनामध्ये असे संभ्रम निर्माण होतात तर त्यांनाच प्रार्थना करायची की हे पहा देवा, ईश्वरा, तू आहे की नाही, हे खूप संभ्रम निर्माण होत असतो. पण जर तू आहे खरंच तर हा संभ्रम तू दूर कर आणि नेहमी करता दूर कर. कारण की हा संभ्रम पण तूच निर्माण केलेला आहे मनामध्ये. तुझ्या या मायामुळे आम्हाला हा संभ्रम निर्माण होत असतो. तर म्हणून तू आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण काहीतरी शक्ती आहे याच्यावरती माझा विश्वास आहे. तर हे ती शक्तीला ती विनंती असते की तू हा कृपा करून हा जो संभ्रम आहे हा नेहमी करता दूर कर. किती सुंदर सॉल्युशन दिलेलं आहे. माहीत नाही तुझं अस्तित्व आहे की नाही, पण काहीतरी शक्ती आहे की जी या संपूर्ण जगाला चालवते. तर कृपा करून तूच हे आमच्या मनातला संभ्रम हे दूर कर. तर आस्तिक्य बुद्धी विशेष करून आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला फार महत्त्व आहे, फारच महत्त्व आहे. आणि आस्तिक्य बुद्धीशिवाय तर खरी भक्ती होऊ शकत नाही.
पण ती केव्हा निर्माण होते? ती जेव्हा युक्त मन असतं, जेव्हा समाहित मन असतं, आस्तिक्य बुद्धी त्यातून निर्माण होते, भावना भक्ती निर्माण होतात आणि त्यातून शांती आणि शांतीमधून सुख असं ते निर्माण होत असतं. अजून एक, जर जेव्हा आपण निधिध्यासनाच्या बद्दल बोलत आहोत, सतत चिंतनच्या बाबतीत बोलत आहोत आणि तिथे आपली राधा मातांचा जर उल्लेख नाही केला, श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखियन से पूछन लागी कहाँ खो गई राधा. अजून काय याच्यापेक्षा चांगलं उत्तर पाहिजे? इतकं प्रचंड प्रेम आणि सतत कृष्णाचा ध्यास की स्वतःवरतीच आरोप करून राहिली आहे आपली माता राधा की मी कृष्णच झालेली आहे. आणि म्हणून रासलीलेच्या वेळेस आपल्या सखींना विचारते की मी तर आलो, म्हणजे कृष्ण मी आलो, राधा दिसत नाही आहे. श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखीन से पूछन लागी कहाँ खो गई राधा. याला म्हणतात निधिध्यासन, आस्तिक्य बुद्धी. तेव्हाच आध्यात्मिक जीवनामध्ये आपली खरी आपल्याला शांती आपल्याला ती लाभेल. याच संदर्भामध्ये जे सांगायचं म्हणजे की हे स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण आहे बरं. म्हणजे जेव्हा आपल्या चित्तामध्ये प्रशांती येते, एकदम प्रशांती येते, तेव्हा काय होतं? जेव्हा आपल्या चित्तामध्ये प्रशांती आपल्याला लाभते तेव्हा ते काय आहे? त्या ॲक्च्युली आपलं आत्मतत्व हे अत्यंत प्रशांत आहे, शांत आहे. आणि ती शांती जेव्हा आपल्या या व्यक्तिमत्वामधून बाहेर पडते, त्याचाच अर्थ काय असतो की ती जी प्रशांती जी आत्मतत्वामध्ये अंतर्निहित आहे ती या शरीराच्या माध्यमातून प्रकट होत आहे. म्हणजेच काय? आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वर दर्शन त्या व्यक्तीचं झालं आहे. जेव्हा एखादी व्यक्तीला इतकी शांती लाभते, प्रलोभन त्याला बिलकुल कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब करत नाही, प्रलोभित करत नाही, तेव्हा काय घडत असतं? तेव्हा घडत असं असतं की ती जी शांती अंतर्निहित आहे, प्रशांती आत्मतत्वामध्ये, ती प्रशांती या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ती प्रगट होत असते. केव्हा? आत्मसाक्षात्काराच्या त्या स्थितीमध्ये. तर शंकर भाष्यामध्ये आचार्यांनी याच्या संदर्भात फार सुंदर एक सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात की विषय सेवन संबंधी तृष्णातून, क्षमा करा, इंद्रियांची निवृत्तीच सुख आहे. पहा, आपलं मन युक्त का होत नाही? कारण की कुठेतरी अजून मनावरती, इंद्रियांवरती अपेक्षित ताबे आपण मिळवलेला नाही आहे. एक, आणि इंद्रियांची निवृत्तीच सुख आहे. विषय संबंधी तृष्णा कधीच सुख शांती नाही देऊ शकत. विषय संबंधी थोडी पण तृष्णा आपल्याला कधी पण सुख शांती देऊ नाही शकत, दुःखच देते. अभिप्राय असा की चित्तात विषय तृष्णा असताना सुखाचा गंध मात्र पण मिळत नाही. मनात थोडी पण विषय वासना असली तर शांतीचा आणि सुखाचा थोडा गंध मात्र पण आपल्याला लाभत नाही. हे स्पष्टपणे आचार्य शंकर आपल्या शंकर भाष्यामध्ये या श्लोकाच्या हे असं त्याचं पूर्ण विवेचन असं ते करतात. तर कन्क्लुजनमध्ये काय सांगायचं? नास्तिर्बुद्धी अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांती अशांतस्य कुतः सुखम. की ज्या न अस्ति बुद्धीर अयुक्तस्य, जे अयुक्त लोक असतात, ज्यांचे मन आणि इंद्रिय कह्यामध्ये नसतात, त्यांची बुद्धी अयुक्त असते. आणि असे अयुक्त लोकांमध्ये कधी पण बुद्धी नसते, म्हणजेच आस्तिक्य बुद्धी नसते, भक्तिभावना नसते. आणि असे जे अयुक्त मनाचे लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये कधी पण शांती लाभत नाही. आणि शांती जर नाही लाभली तर सुख कुठून मिळणार? श्लोक पूर्ण करण्याच्या आधी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की साधारण लोकांची समजूत असते की सुख हे विषयांमध्ये, सुख विषयांमध्ये नाही, सुख चित्ताच्या शांतीमध्ये आहे.
आणि आपण सुरुवातीलाच चर्चा आपण केली बंधू भगिनींनो, की जर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख भोग उपलब्ध आहेत, विषय उपलब्ध आहेत, पण एकतर त्यांना भोगून आपलं मन अशांत करत असतो आपण. म्हणजेच विषयांना भोगून आपल्याला वाटतं आपल्याला सुख मिळेल, तात्पुरतं मिळतं, पण त्यातून चित्त अजून विचलित होत असतं. आणि जर आपलं चित्त मुळातच विचलित आहे, कितीही विषय आपल्याला लाभले त्यातून आपल्याला सुख शांती लाभणार नाही. त्याच्याकरता आपल्याला ही जी विषय तृष्णा आहे ही पूर्णपणे घालवावी लागेल. तेवढंच नाही तर ती विषय वासना घालवून आपल्याला मन युक्त करून समाहित करून आस्तिक्य बुद्धीने निधिध्यासन करावं लागेल, सतत ध्यास धराव्या लागेल. त्यांनी सतत ध्यास धरल्याने काय होणार, आस्तिक्य बुद्धीचा ती उद्भवेल, त्यातून शांती ही आपल्याला लाभणार आहे. एक छोटीशी म्हणजे व्यावहारिक दृष्टीच्या संदर्भात याचं जर चिंतन करायचं असेल तर जे महत्त्व सांगायचं की पहा की आपण सर्वजण कर्तव्य आपले पालन करत असतो आणि कर्तव्य कोणाला चुकलेले नाही आहे. कर्तव्य पालन करत असताना पहा त्याच्या मागचे 3 उद्दिष्ट असतात. एक आसक्तीपूर्ण, एक निरासक्तीपूर्ण आणि एक भयपूर्ण. पहा आपण सर्वच कर्तव्य पालन करत असतो बरं, थोड्याफार प्रमाणामध्ये. म्हणजे काही लोक असतात की ते बिलकुलच त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यांची गोष्ट सोडून द्या. पण आपण सर्वजण साधक लोक आपले कर्तव्य पालन करत असतो. पण त्याच्यामध्ये पण 3 कॅटेगरी असते. एक तर भीतीपोटी, लोक काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, एक. आणि एक आसक्तीपोटी, काहीतरी अपेक्षेपोटी, आणि एक निरासक्तीपोटी. पण जेव्हा आपण आसक्तीपोटी किंवा भीतीपोटी करत असतो तर त्यांनी काय होत असतं, म्हणजे याच्यासाठी आसक्ती म्हणजे काय आहे, काहीतरी वासना आहे. जिथे वासना आहेत तिथे चित्त शांत नाही, आणि जिथे चित्त शांत नाही तिथे काय होत असतं की अव्यवसायात्मिका बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी नसते. पहा हा मुद्दा मी मुद्दाम तुमच्या पुढे का मांडत आहे, कारण की हा आपली दैनंदिन समस्या आहे. कारण की कर्तव्य पालनाशिवाय आणि कर्तव्य पालन नाही पार पाडलं तर गत्यंतरच नाही आहे, त्यातून गत्यंतरच नाही आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण जेव्हा कर्तव्य पार पाडत असतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, शक्यतो निरासक्ती पूर्ण केलं पाहिजे. पण जे लोक आसक्तीपूर्ण किंवा भयापोटी करतात तर काय, म्हणजे मनामध्ये काही वासना असते आणि मग ती अनिश्चयात्मिका बुद्धी असते, अव्यवसायात्मिका बुद्धी असते, तिला 1000 फाटे फुटलेले असतात. आणि जेव्हा बुद्धीला 1000 फाटे फुटलेले असतात तेव्हा ती निश्चयात्मिका होऊ शकत नाही, व्यवसायात्मिका होऊ शकत नाही. आणि अशा बुद्धीमध्ये एकनिष्ठता, आस्तिक्य बुद्धी ही येणारच कुठे. मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला कार घ्यायची, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं करता करता मी जर कर्तव्य पार पाडत असेल तर त्याच्यामुळे मला म्हणजे ईश्वर प्राप्तीकरता जे काय लागतं तर आस्तिक्य बुद्धी आणि एकनिष्ठ बुद्धी. या प्रलोभनापासून दूर. हां, पण ते मला समजा ती गाडी घ्यावी लागली, फ्लॅट घ्यावे लागले कर्तव्यापोटी तर हरकत नाही. पण ते कर्तव्य कसे असले पाहिजे, निरासक्त. की बाबा आईवडील आहेत, मुलं मुली आहेत, पत्नी आहेत, त्यांच्याकरता एक फ्लॅट किंवा एक घर तर पाहिजेच, ठीक आहे, एक गाडी तर पाहिजे, पण त्याच्यात मी गुंतलेलो नाही आहे. जेव्हा निरासक्त भावनेने मी कर्तव्य पूर्ण करतो तर ते आपल्या म्हणजे जे जीवनाचं उद्दिष्ट आहे एकमेव, त्याच्यापासून आपली बुद्धी विचलित होत नाही. आणि जेव्हा बुद्धी विचलित होत नाही तर आपल्या जीवनामध्ये आवश्यक असलेली आस्तिक्य बुद्धी, समाहित मन, युक्त मन हे तयार होतं. त्यातून आपल्याला शांती मिळते. शांती मिळाली की काय होतं, ती प्रशांती म्हणजे काय, ती ईश्वरप्राप्तीचीच प्रशांती आहे. जी प्रशांती आत्मतत्वामध्ये अंतर्निहित होती ती या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्रगट होते. केव्हा, जेव्हा आपलं मन युक्त होतं आस्तिक्य बुद्धीनी, भावनेनी, भक्तीनी.
तर इथे या श्लोकाचं पूर्ण विवेचन पूर्ण होत आहे. तर फारच व्यावहारिक स्तरावरती सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि प्रलोभनाचं लेश मात्रसुद्धा मनामध्ये असेल तर आपलं मन युक्त होणार नाही. मन युक्त नाही झालं तर आस्तिक्य बुद्धी किंवा भावना निर्माण होणार नाही, भक्तिभावना निर्माण होणार नाही. आणि भक्तिभावना निर्माण झाली नाही तर शांती येणार नाही. शांती जर नाही आली तर सुख कुठून मिळणार? सुख काही विषयामध्ये नसतात. हा त्याचा अंतर्निहित अर्थ असा आहे. याचा पुढचा श्लोक घेऊया. तो सुद्धा फार व्यावहारिक स्तरावरती भगवानांनी सांगितलेला आहे. आधी श्लोक वाचूया, मग त्याचा अर्थ वाचूया आणि मग त्याचा विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनो नु विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नाव इवांभसी. पहा, या श्लोकामध्ये भगवानांनी एक सुंदर उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनो नु विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नाव इवांभसी. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. एकच इंद्रिय, मी पुन्हा वाचतो, ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारं वाहून नेतं त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. काय याचा अर्थ? पहा बंधुभगिनींनो, ठाकूर वचनामृतमध्ये पानापानावरती सांगतात काय? मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? ईश्वर लाभ. आपण जसं आध्यात्मिक मार्गावरती आपली प्रगती हळूहळू होत जाते तसं तसं विषयांप्रती आपलं आकर्षणसुद्धा कमी होत जातं, वासना कमी होत जातात आणि ईश्वराकडे आपली ओढ वाढत जाते. आपलं ईश्वरप्राप्तीचं ध्येय हे दृढ होत जातं. भोगांकडे आकर्षण हे सुद्धा कमी होतं. निश्चयात्मिका बुद्धी आपली नक्कीच वाढत असते. आपण जेव्हा प्रसादाची चर्चा करत असताना बघितलं, प्रसादाची स्थिती म्हणजे काय असते? ट्रँक्विलिटी, ट्रान्सपरन्सी आणि ट्रान्झेंडन्स. जशी जशी आपले विषय भोग कमी होतात तशी तशी आपल्याला प्रशांती लाभते. तसं तसं पारदर्शकता चित्तामध्ये येते, चित्त शुद्ध होत जातं आणि तसं तसं आपलं मन ईश्वराकडे धाव घेत असतं. पुन्हा जसं ईश्वराकडे मन धाव घेतं तसं पुन्हा अजून प्रशांती वाढते. प्रशांती वाढते की पारदर्शकता वाढते. म्हणजे ती एक सायकल ते कंटिन्युअस चालूच असतं. सर्व सुखभोग उपलब्ध असूनही आपलं दुःख का जात नाही? कारण की मन हे अशांत असतं. कर्तव्य पार पाडून सुद्धा त्या कर्तव्यामध्ये कुठेतरी आसक्ती असते. आणि कर्तव्याची जेव्हा गोष्ट निघाली आहे तर एक उदाहरण इथे फार बोलकं दिलं तर चालेल. ते म्हणजे हाजरा महाशयाचं. ठाकुरांबरोबर ते आता घरी बायको आहे, अनेक मुलं मुली त्यांना झालेले आहेत, तरीसुद्धा ते ठाकुरांच्या जवळ राहतात. आणि काय ते एक दिव्य लीला आहे, ईश्वरी लीला आहे की ठाकुरांनी त्यांच्याजवळ ठेवलं आणि ते त्यांची मध्ये मध्ये भरसनासुद्धा करत असतात की घरामध्ये एवढे सगळे लहान लहान मुलं आहे, त्यांच्या तोंडात घालायला अन्न नाही आहे आणि ही व्यक्ती इथे ईश्वर लाभाकरता आलेली आहे. आणि ईश्वर लाभाकरता जरी ती आलेली आहे, त्यांची भक्ती कशी होती? ती मलिन होती. मलिन म्हणजे कशी? त्यांना ईश्वराचं ऐश्वर्य पाहिजे होतं. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे मांडण्याकरताच, या सगळ्या गोष्टी ईश्वर आपल्यापुढे मांडण्याकरताच ती लीला घडलेली आहे की कर्तव्य चुकवून किंवा कर्तव्य ज्याला म्हणतो की झुकारून असं होत नसतं. ठाकुरांनी माताजींच्या प्रती सगळे कर्तव्य पार पाडले.
स्वतःचा देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्याकरता सगळी व्यवस्था ते करून गेलेले होते. इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा आपण ही चर्चा करत आहोत की आपल्या जीवनामध्ये सुखभोग असून सुद्धा आपण दुःखी का होत असतो, कारण की विषयांमध्ये मन कुठेतरी विषयांमध्ये गुंतलेलं असतं. कर्तव्य जे पार पाडत असतो त्याच्यामध्ये आसक्ती असते. हाजरा महाशयांचा भाऊ पण आला होता तिथे. त्याला तर ठाकूरांनी चक्क त्याच दिवशी हाकलून लावलं होतं की घरी जाऊन आधी बायको मुलांची व्यवस्था करून मग ये. पण कोण जाणे हाजराला मात्र ठेवलं होतं. आता हे सगळे आपल्यापुढे हे सगळे उदाहरण मांडण्याच्या दृष्टीनेच ती लीला घडलेली आहे असं कुठेतरी नक्कीच आपल्याला वाटतं. आता पहा इथे सांगतात की इंद्रियाणाम ही चरताम यन्मनो नु विधीयते, की आपल्या इंद्रिय अवर्जनीय विषयांमध्ये हे वावरत असतातच. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण काही सामान्य लोकांसारखे नाही आहोत, आपण साधक आहोत. तर आपल्या ज्या इंद्रिय आहेत, आपल्या सर्व इंद्रिय हे फक्त अवर्जनीय विषयामध्येच रमल्या पाहिजेत. रमल्या नाहीच पाहिजे, पण आपल्या जीवन प्रवाह करता त्याच्यामध्येच त्या असल्या पाहिजे. त्याच्यानंतर इंद्रियाणाम ही चरताम यन्मनोनु विधीयते, की इंद्रिय त्या अवर्जनीय विषयांमध्ये वावरत असताना मन आणि इंद्रिय कशा असले पाहिजे, इंद्रियांचा स्वतःवर ताब्या पाहिजे. राग द्वेष वियुक्तैस्तु 64वा श्लोक. आणि आत्मवैश्येही म्हणजे इंद्रियांची आसक्ती पण नसली पाहिजे आणि विषयांमध्ये, आणि स्वतःवरती ताब्यासुद्धा पाहिजे. तीच गोष्ट जवळपास इथे रिपीट केलेली आहे. आणि समजा इंद्रियांचा स्वतःवर ताब्या नसेल, मन विधेयात्मा नसेल, इंद्रियांना स्वतःला आवर घेता येत नसेल तर काय होईल, त्या इंद्रियांची विषयामध्ये आसक्ती होईल. इंद्रियांची विषयामध्ये आसक्ती झाली मग काय होईल की ते मनाला सुद्धा त्या विषयांकडे खेचेल. म्हणजे ते विधेयात्मा जे झालं होतं मन, ते विधेयात्मा राहणार नाही. आणि विधेयात्मा नाही राहिलं तर मग काय होईल की ते मनाला सुद्धा विषयांकडे खेचणार. त्या मनावरती विषयांचा रंग चढणार. आणि मग काय होतं, ती साधकाची बुद्धी, म्हणजे इंद्रिय तर गेली विषयांमध्ये, मनाला खेचलं, आणि मन आणि इंद्रियांना मिळून बुद्धीला सुद्धा, की जी निश्चय करणारी आहे, जी निर्णय घेणारी आहे, तिलाच जर खेचलं तर काय होईल, तिला खेचल्यानंतर साधक संपूर्णपणे त्या प्रलोभनात तो बिलकुल बुडणार. त्याचा आध्यात्मिक जीवनाचा नाश होणार. आणि हे सांगताना ते काय म्हणतात की उदाहरण देऊन, की जसं समुद्रामध्ये किंवा नदीवर बोटी चालत असतात आणि बोटी चालता चालता काय घडत असतं, म्हणजे पाण्यावरती की कधी समजा जोराने वारं आलं आणि जर तो नावाडी जर एक्सपर्ट नसेल तर ते वारं त्या नावेला कुठे घेऊन जात असतं, कुठे घेऊन जात असतं, कदाचित त्याला बुडवून सुद्धा देतं. जर नाही बुडवलं तर त्याच्या गंतव्य ठिकाणी तो नक्कीच पोहोचत नाही. त्याच्या गंतव्य ठिकाणी तर तो कधीच पोहोचत नाही. बिलकुल त्याप्रमाणे जर या साधकाच्या जीवनामध्ये असं जर घडलं की त्या इंद्रिया जेव्हा वावरत असतात, अवर्जनीय इंद्रिय वावरत असतात, अवर्जनीय विषयांमध्ये, त्यातून काय घडत असतं की जर त्या इंद्रिय रागद्वेषयुक्त नसणार, मन विधेयात्मा नसणार आणि इंद्रियांचा स्वतःवर ताबा नसणार, तर ते इंद्रिय मनाला खेचतं. आणि एकदा मन खेचल्या गेलं, मन तसंच चलबिचल असतं, त्याचा स्वभावच आहे, म्हणून त्याला मन म्हणतात. आणि मन आणि इंद्रिय दोन्ही मिळून मग काय करतात, ते दोन्ही मिळून खेचतात बुद्धीला, आणि बुद्धीला त्याचा रंग चढतो. आणि मग त्या साधकाचं नक्कीच जशी तदस्य हरतीम प्रज्ञा, म्हणजे जो बुद्धीमध्ये विवेक जो तयार झालेला असतो, तर तो विवेक जो असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो.
आणि इथे जे महत्त्वाचं म्हटलेलं आहे की विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहतो ते एकच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतं. पहा, अयुक्त म्हणजे ज्याच्या मनामध्ये थोडी पण वासना आहे. तर पहा, एक पण इंद्रिय जर आपली ताब्यात नसेल तर ती एकच इंद्रिय काय करेल, ती एकच इंद्रिय काय करेल, एकच इंद्रिय त्या बुद्धीला खेचेल. म्हणजे समजा 4 इंद्रिया कह्यात आहेत, आपल्या तसे 10 इंद्रिय आहेत, पण समजा 10 पैकी एक इंद्रिय आपली कह्यात नाही आहे, 9 इंद्रिय कह्यात आहे, तर ती एक इंद्रिय त्या साधकाला त्याची आध्यात्मिक बोट बुडवायला कधी कमी होणार, म्हणजे काही त्याची ताकदच राहणार नाही त्या साधकाची. एक पण इंद्रिय जर त्याची याच्यामध्ये नसणार, हे फार महत्त्वाचं आहे बरं. जसं की रथामध्ये आपण घोडे हे करतो, घोडे लावतो. कल्पना करा की 5 घोडे आहेत आणि 5 घोड्यांपैकी समजा एक पण घोडा थोडासा आपल्या हातातून म्हणजे तो त्याचं नियंत्रण होत नाही आहे, अनियंत्रित आहे, तर काय होईल? जर तो घोडा अनियंत्रित आहे तर तो बाकी सगळ्यांना सुद्धा सतत डिस्टर्ब करत असतो. आता काही दिवसाआधीच आपण एक विवेक चूडामणीचा एक फार सुंदर श्लोक त्याची चर्चा केली होती. त्याची पुन्हा एकदा चर्चा करून मग तिथे थांबूया, वेळ होत आलेली आहे. म्हणजे संदर्भ काय आहे की पहा की आचार्य त्या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगू इच्छित आहेत आपल्याला. आचार्य त्या श्लोकाच्या माध्यमातून हे सांगू इच्छित आहे की 5 प्रकारचे जीव ज्यांच्याकडे एक एक इंद्रिय त्यांच्या कह्यात नाही आहे, एक एक इंद्रिय त्यांच्या कह्यात नसल्याने ते मृत्युमुखी पडत असतात. तर मनुष्य जो की 5 इंद्रियांना घेऊन खेळत आहे तर त्याची काय अवस्था होणार. आणि त्याच्याबरोबर मनःषष्ठाणी इंद्रियाणी, 6वं आहे ते मन, 6वं आहे ते मन. तर ह्या सगळ्यांना घेऊन जर आपल्याला या सगळ्यांना कह्यात ठेवायचं आहे तर हे फार मोठं आणि अवघड काम आहे, अत्यंत अवघड काम आहे. आणि म्हणून काय म्हणतात आचार्य, शब्दादिभी पंचभिरेव पंचः पंचत्वमापुः स्वगुणे बद्धाः कुरंग मातंग पतंगमीन भृंगा नरः पंचभिरंचितः किम. काय याचा अर्थ की आपापल्या आवडीमुळे, म्हणजे हरिण जो असतो तो शब्दाला मोहात पडतो. एका विशिष्ट प्रकारचं यंत्र असतं, ते वाजवल्याने तो इतका मुग्ध होतो की आपली जागा सोडत नाही. हत्ती, त्याला स्पर्शसुख आवडतं म्हणून त्या एका फिमेल म्हणजे हत्तीणीला बांधतात झाडाच्या जवळ, त्याच्यासमोर फार मोठा एक खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये म्हणजे तो स्पर्श सुखाकरता तो धावतो हत्ती. त्याला समोर खड्डा दिसत नाही, इतका तो मोहांध झालेला असतो. तो खड्ड्यात पडतो आणि तिथेच मग त्याला काही दिवस ठेवतात, उपाशी ठेवतात, मारतात आणि मग त्याला कह्यात घेऊन येतात आणि तो आयुष्यभराचा तो गुलाम होऊन जातो. तसंच कुरंग मातंग पतंग मीन, म्हणजे मीन म्हणजे मासे. पाण्यात जेव्हा आपण काही त्यांना पकडण्याकरता तो काटा टाकतो, खायला काहीतरी पण त्याला बांधत असतो, त्यांचं जे खाणं असतं, तर त्यांनी काय घडत असतं की तो मासे खाण्याच्या दृष्टीने तो मासा पकडला जात असतो. तसंच भृंगसुद्धा, म्हणजे आता भृंगामध्ये इतकी ताकद असते की तो एका लाकडाला होल करून बिलकुल बाहेर पडू शकतो. पण त्याला कमळाच्या फुलाचा तर परागचा वास खूप आवडत असतो आणि संध्याकाळी जेव्हा तो एखाद्या उमललेल्या कमळावरती बसतो, इतका गुंग होऊन जातो की सूर्यास्तानंतर ते कमळाचं फूल बंद होतं. तर तो काय विचार करतो की अरे उद्या सकाळी सूर्योदयाला तर हे उघडणारच आहे आणि मी आरामात उडून जाईन. त्याच्यामध्ये ती ताकद असते की जर तो लाकडाला छिद्र करू शकतो तर त्या कोमळ जे त्याच्या पॅटल्स असतात त्याला आरामात छिद्र करून तो पडू शकतो. पण तो तसं करत नाही आणि सकाळी हत्ती येतो आणि ते कमळाच्या फुलांना तोडून तोंडात टाकतो आणि तो
मरून जातो. तर असं सगळ्या 5ही प्रकारचे हा जो असतो छोटे छोटे किडे हे प्रकाशाला, रूपाला फार आकर्षित होतात. आपण बघतो की जेव्हा रात्री आपलं लाईट जाते तेव्हा काय घडत असतं, लाईट गेल्यानंतर जर मेणबत्ती लावली असंख्य किडे त्याच्या जवळ येतात. असंख्य किडे जवळ आल्यानंतर मग काय होत असतं की ते बिलकुल थेट मेणबत्तीमध्ये जातात आणि जळून खाक होतात, जळून ते खाक होत असतात. तर हे 5ही प्रकारचे जीव ज्यांच्या जीवनामध्ये एक एक इंद्रिय खूप त्यांच्या कह्यात नसते, त्याच्यामुळे ते मृत्युमुखी पडतात. तर तसंच, बिलकुल तसंच जर माणसाला त्याचे 5 इंद्रिय त्याच्या कह्यात जर नाही आहे, 5 इंद्रिय त्याच्या जर कह्यात नाही आहे, तर त्याची काय अवस्था होणार हे काही सांगायला वेगळं नकोच आहे. तर आता हा श्लोक पूर्ण होत आहे. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनु विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नाव इवांभसी. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेत असते. तर जर आपलं मन अयुक्त असेल आणि एक पण इंद्रिय आपल्याला खिचत असेल तर आपल्याला खूप त्याचं म्हणजे आपली बुद्धी प्रज्ञा संपूर्णपणे तो हिरावून घेईल. आज आपण इथेच थांबूया. याचा पुढचा श्लोक आपण पुढच्या शुक्रवारी घेण्याचा प्रयत्न करूया. बुधवारी आत्मबोधाचा आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.